साठी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम निरोप म्हटलं की कार्यक्रम काहीसा सुखदही असतो आणि काहीसा दुःखदही असतो. सुखद यासाठी कारण त्यांना भविष्यामध्ये याही पेक्षा आणखी उत्तम अशी गरुड झेप घ्यायची असते, यासाठी सुखद आहे. आणि दुःखद यासाठी आहे की कारण त्यांना इथून आता पुढे जायचं आहे. या शाळेमध्ये त्यांना आता यानंतर आपण बोलावल्यानंतरच ते येते. इथं दररोज जे यायचे ते आता बोलावल्यानंतर येते. यामुळे दुःखद आहे. कारण एवढे मुली विद्यार्थी जे आहेत ते आज आपल्यातून भावी वाटचालीसाठी, पुढील वाटचालीसाठी, 10वी बोर्ड परीक्षेसाठी बसणार आहे. त्यामुळे त्यांना आपण निरोप देतो. आपण नेहमी वर्ग 5वा त्या ठिकाणी आपल्याला एक इंग्रजीमध्ये स्लोगन आहे पहा, वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, इथं पहा, समथिंग इज लॉस्ट. कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. त्यामुळे आपलं कॅरेक्टर अगोदर लक्षात घ्या. तुमच्याकडून पैसा जाऊ द्या, काहीतरी कमावल्यासारखं आहे. आरोग्य आपलं बिघडलं, निश्चितच आपण काहीतरी गमावणार. पण आपण जर आपलं कॅरेक्टर गमावलं, एव्हरीथिंग म्हणजे काहीच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आजच्या प्रास्ताविकामध्ये मी तुम्हाला एवढंच बोलणार आहे, इथून पुढे आपल्या हातून किंवा आपलं एकही पाऊल जर चुकीच्या दिशेने पडलं तर आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे तुमचं जे फोकस आहे हे फक्त आणि फक्त अभ्यासावर असलं पाहिजे. तुमचं अचिव्हिंग गोल जे आहे, तुम्ही जे ध्येय ठरवणार आहात त्याचा तुम्ही जागेवरती पाठलाग करायचा. आपण बरेच जण स्वप्न नोकरी पाहतो पहा, स्वप्न जागेपणी पहा आणि त्याचा पाठलाग बेफामपणे करा. भले आपल्याला लोक वेड्यात काढते, कारण आजपर्यंत जेवढे काही संशोधन झाले, जेवढे काही शास्त्रज्ञ झालेले आहेत, सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढलेला आहे. तुम्हाला आर्किमिडीज माहित असतील पहा, युरेका युरेका. आर्किमिडीजचे तत्वविज्ञानामध्ये अभ्यासलेले आहे सगळ्यांनी. आकारमान, पाण्यालाही आकारमान आहे. टबमध्ये तो आंघोळ करत होता, लक्षात घ्या. त्याला जे पाहिजे होतं त्याचं उत्तर सापडलं, त्याच्या आकारमाना एवढं पाणी बाहेर पडलं आणि तो उघडाच रस्त्याने लागला पळायला, युरेका युरेका म्हणजे सापडलं सापडलं. बघणारे लोक त्यांना मध्ये नाही वेळात काढले, याला काय सापडलं काय सापडलं. तर ज्यावेळी त्याने आर्किमिडीजचं तत्व मांडलं त्यावेळी सगळ्यांच्या लक्षात आलं हे त्याच्यासाठी धावत होतं. आज जगातली सगळ्यात मोठी कंपनी तुम्हाला माहित असेल, फोर्ड कंपनी. याचा जो मालक आहे सुरुवातीला तो रस्त्याने गाड्या ढकलायचा, कारण गाडी काही लगेच तयार झाल्याबरोबर रस्त्याने बेफाम धावत नव्हते. मध्येच कुठेतरी बंद पडायची, चालायची नाही. लोक म्हणजे ह्याला काय वेळ लागले काय जुन्या भागात वस्तू गोळा करायला, जोडायला, ढकलीत करायला रस्त्यात. पण आज तोच व्यक्ती जगामध्ये एक अग्रगण्य कंपनी आहे. त्यामुळे लोक काय म्हणतायत याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला काय करायचंय, आपल्याला कोणतं ध्येय गाठायचंय याचा आपण प्रामुख्याने विचार करायला हवा. आता 10वीला बसणारेच फक्त 10वीच्याच विद्यार्थ्यांसाठी बोलत नाही, सगळ्यांसाठीच बोलतो. कारण आपण मागील काही दिवसामध्ये पाहतोय, आम्ही तुमची लहान वर्तणूक आमच्या सगळ्यांच्याच लक्षात येते. लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळी बोलून दाखवत नाही. आज सुधारतील, उद्या सुधारतील. आपण सुधारलं पाहिजे. लक्षात घ्या, कोणीतरी सांगितलं ते तुमच्या भल्यासाठीच सांगितलेलं असतं, चांगल्यासाठीच सांगितलेलं असतं. पण आपणाला काय वाटतं, मला काय कळत नाही का,
आता मी काय लहान आहे, रसाळ, या ज्या काही बाबी आहेत लक्षात घ्या. आपल्यापेक्षा मोठं आपल्या भल्यासाठी आपल्या कुटुंबातील असतील, आपल्या शेजारील असतील, शिक्षक असतील, आईवडील असतील, जे काही सांगतायत ते तुमच्या भल्यासाठी सांगतायत, चांगल्यासाठी सांगतायत. त्यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे आणि आपण आपली वर्तणूक सुधारली पाहिजे. इयत्ता 10वीचे विद्यार्थी आता जे बोर्ड परीक्षेला बसणार आहेत, 20 तारखेपासून आपला पेपर सुरू आहे. तर या परीक्षेसाठी मी आपल्याला फक्त मीच नाही तर आपल्या संपूर्ण कामधेनू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक मी इथं थांबवतो.